आणि या वाहतूक कोंडीची सुरुवात खालापूर टोलनाक्यापासूनच झाली आहे। तिथे देखील वाहनांच्या रांगा लागल्यात आणि आपले प्रतिनिधी राजू सोनावणे तिथून सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, एकीकडे आज खूप जास्त व्हीआयपी मुवमेंट्स या सगळ्या परिसरामध्ये होणार आहेत, मिसिंग लिंकचं उद्घाटन होत आहे आणि दुसरीकडे वाहनांच्या या सगळ्या रांगा लागलेल्या आहेत। काय परिस्थिती आहे सध्या खालापूर टोलनाक्यावर? प्रज्ञा, आपण पाहतोय की मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज मिसिंग लिंकचं उद्घाटन होणार आहे, लोकार्पण होणार आहे। मात्र त्याच्या आधीच आहे ते वाहतुकीचा सामना जो आहे तो प्रवाशांना करावा लागतोय। पाहतो आपण खालापूर टोलनाक्यापासूनच ही वाहतूक कोंडीला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी आहे। खरं तर आपण पाहतोय की संपूर्ण घाटामध्ये ही वाहतूक कोंडी आहे आणि थेट ही वाहतूक कोंडी जी आहे ती खालापूरच्या टोलनाक्यापासून सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। अवजड वाहनं जी आहे ती सुद्धा साईडला करण्यात आलेली आहेत, कारण वाहतूक कोंडीचा सामना मोठ्या प्रमाणावरती करावा लागतोय। उन्हाचा पारा चढलेला आहे आणि अशामध्ये वाहतूक कोंडी होताना पाहायला मिळते। घाटामध्ये बऱ्याच ठिकाणी वाहनं जी आहेत ती बंद पडलेली आपल्याला पाहायला मिळतात, त्यामुळे वाहतूक कोंडी विस्कळीत झालेली आहे। खरं तर आपण पाहतोय की 3 दिवस सलग सुट्ट्या आलेल्या आहेत आणि त्याचा फटका या सगळ्या प्रवाशांना बसताना पाहायला मिळतोय। फक्त एक्सप्रेस वेवरतीच नाही तर आपण पाहिलं तर जो जुना मुंबई पुणे हायवे आहे त्याला सुद्धा वाहतूक कोंडी आहे आणि तिकडनं जी काही वाहतूक कोंडी दुसरीकडे जाणार आहे त्या ठिकाणी पाहायला मिळते। समोर हा पूल आहे आणि त्या पुलावरती सुद्धा संपूर्णपणे वाहतूक कोंडी झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एक्सप्रेस वे नाही तर पुण्याकडे जाणाऱ्या सगळ्या मार्गांवरती ही वाहतूक कोंडी झालेली आहे। खरं तर थोड्याच वेळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्री या ठिकाणी दाखल होणार आहे आणि त्या आधीची ही संपूर्णपणे दृश्य जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर काही दिवसापूर्वीच 32 तास जी आहे ती वाहतूक खोळंबलेली होती आणि त्यामुळे मिसिंग लिंक जी आहे ती चर्चेत आलेली होती। आज 1 मे आहे, मिसिंग लिंकचं जे आहे ते लोकार्पण होत आहे। मात्र लोकार्पण होण्याच्या आधीच मोठ्या प्रमाणावरती या सगळ्या प्रवाशांना जे आहे ते वाहतुकीचा सामना करावा लागतोय। खरं तर प्रचंड ऊन या परिसरामध्ये आहे आणि असं असताना वाहतूक कोंडीचा जो आहे तो सामना होताना पाहायला मिळतोय। खरं तर अनेक वाहनं बंद पडल्याच्या सुद्धा घटना पुढे आपल्याला पाहायला मिळतात, त्यामुळे वाहतूक कोंडी ही खोळंबलेली आहे। खरं तर ही वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न पोलिसांकडनं जे आहे तो केला जातोय। जी पुण्याकडनं मुंबईकडे येणारी जी लेन आहे ती बंद केली जाते आणि त्या ठिकाणी दुसरी लेन जी आहे ती सुरू केली जाते। मात्र त्यामुळे पुण्याकडनं मुंबईकडे येणारी सुद्धा वाहतूक कोंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। पाहतोय आपण आता पुण्याकडनं मुंबईकडे येणारी जी आहे ती वाहतूक सोडलेली पाहायला मिळते। त्यामुळे या ठिकाणची वाहतूक जी आहे ती पुन्हा एकदा थांबलेली काही प्रमाणात पाहायला मिळते। संपूर्ण घाटामध्ये अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। खरं तर ज्या ज्यावेळी सुट्ट्या येतात त्यावेळी मोठ्या प्रमाणावरती मुंबईकर असतील किंवा नवी मुंबई असेल, ठाणेकडचे प्रवासी जे आहेत ते पुण्याच्या दिशेने आपल्या गावाकडे जाताना पाहायला मिळतात आणि त्यावेळी वाहतूक कोंडीचा जो आहे तो सामना करावा त्यांना लागतो आणि आज पुन्हा एकदा तीच परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळते। त्यामुळे आज सुद्धा प्रवाशांना मोठा या वाहतूक कोंडीचा फटका पाहायला मिळतोय। आपण पाहतोय की एक्सप्रेसवेवरती वाहतूक कोंडी आहे, त्यामुळे अनेक वाहनांनी मार्ग बदललेला आहे आणि जो जुना पुणे मुंबई हायवे आहे त्या ठिकाणी जाणं पसंत केलं आहे, मात्र तो सुद्धा पूर्णपणे खोळंबलेला आहे। त्या ठिकाणी सुद्धा तो पॅक झालेला आहे, त्यामुळे त्याचाही फटका मोठ्या प्रमाणावरती प्रवाशांना बसताना पाहायला मिळतोय। त्यामुळे आता राज्याचे मुख्यमंत्री त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री येतील, त्यांना सुद्धा या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार का हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। खरं तर आता 1 वाजता मिसिंग लिंक जे आहे त्याचं लोकार्पण सोहळा होणार आहे आणि आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी होताना पाहायला मिळते। सुप्रिया सुळे सुद्धा असतील, त्यामुळे या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या होत्या अनेक दिग्गज लोक सुद्धा या वाहतूक कोंडीमध्ये जे आहे ते अडकलेले आहेत, त्यामुळे कुठेतरी सरकारला टीकेचं धनी होताना पाहायला मिळतंय। राजू, या सगळ्या परिस्थितीमध्ये 2 महत्त्वाचे प्रश्न आहेत की खालापूर टोलनाक्यापासून वाहनांच्या रांगा लागल्यात, खालापूर टोलनाक्याच्या अलीकडे नेमकी काय परिस्थिती पाहायला मिळते आणि जेव्हा वाहतूक कोंडी होते त्यावेळी पर्याय म्हणून जुन्या मार्गाचा वापर केला जातो, तर तिथे नेमकी काय परिस्थिती आहे? वाहतूक डायव्हर्ट केली आहे का की तिथे सुद्धा अशीच वाहतूक कोंडी झाली आहे? आपण पाहिलं तर विशेषतः एक्सप्रेसवेवरती खालापूर टोलनाक्यापासून कधी फार मोठी वाहनांच्या रांगा लागत नाही, मात्र आज जे आहे ते खालापूर टोलनाक्याच्या पाठीमागून जे आहे ते रांगा लागायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे टोल नाक्यावरती आल्यानंतर सुद्धा 10 ते 15 मिनिटांचा वेळ जातोय आणि पुढे आल्यानंतर घाटामध्ये संपूर्णपणे ही वाहतूक कोंडी आहे। अनेकांचं असं हे आहे की एक्सप्रेसवेवरती वाहतूक कोंडी आहे म्हणून जुना मार्ग जो आहे तो पत्करलेला आहे, मात्र जुना मुंबई पुणे हायवेवरती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी आहे। त्यामुळे एकूणच पुण्याच्या दिशेने
जाणाऱ्या सगळ्याच मार्गांवरती जी आहे ती वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे जशी जुन्या हायवेवरती ही वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते, तीच आपल्याला एक्सप्रेसवेवरती सुद्धा पाहायला मिळते. आणि तिकडनं जे काही कोकणात जाणाऱ्या गाड्या असतील किंवा इतर गावांमध्ये जाणारे जे काही मार्ग आहेत ते सुद्धा वाहतूक कोंडीमध्ये अडकले आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आपण पाहतोय की समोरचा हा पूल दिसतोय, या पुलावरती सुद्धा वाहतूक कोंडी आहे. समोरचा जो रस्ता आहे हा एक्सप्रेसवे आहे आणि दुसरा लेफ्ट मारल्यानंतर हा जुना पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे जातो. मात्र त्याही ठिकाणी आपल्याला वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते. अनेक गाड्या ज्या आहेत, अनेक वाहनं जी आहेत ती एक्सप्रेसवेवरनं पुन्हा युटर्न मारून जे आहे ते जुन्या हायवेने जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र तिथं त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी पाहायला मिळते. त्यामुळे अनेक नागरिक प्रवासी जे आहेत ते बऱ्याच वेळापासून या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले पाहायला मिळते. त्यामुळे हा मोठा मनस्ताप जो आहे तो या प्रवाशांना सहन करताना पाहायला मिळतो. कारण अनेक कुटुंब जे आहेत त्या वाहनातून जात असतात. त्यामुळे लहान मुलं असतील, वयोवृद्ध असतील, काही आजारी असतील, त्यामुळे सगळ्यांना त्याचा सामना जो आहे तो करावा लागतोय. खरं तर आपण पाहतोय का तासनतास वाहतूक कोंडीत गाड्या अडकल्यामुळे, वाहनं अडकल्यामुळे बंद पडण्याचं सुद्धा प्रमाण वाढलेलं आपल्याला पाहायला मिळते. आणि बंद पडलेली वाहनं पुन्हा एकदा बाजूला करणं, त्यातून वाहतूक सुरळीत करणं हे सुद्धा पोलिसांसाठी निश्चित मोठा एकीकडे टास्क आहे. त्यामुळे डोक्यावरती तळपतं ऊन आहे, दुसरीकडे वाहतूक कोंडी आहे आणि मोठ्या प्रमाणात सगळी वाहनं या सगळ्या ठिकाणी अडकलेली आहेत. यातून आता सुटका कधी होते या सगळ्यांची हे पाहणं महत्त्वाचं आहे. थोड्याच वेळात मिसिंग लिंकचं उद्घाटन होणार आहे, त्या कार्यक्रमाकडेही लक्ष असेल. राजू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.